नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वातीस किचन मध्ये. आज मी बनवणार आहे एकदम साध्या सिंपल अशा रेसिपी, ज्या की तुम्ही रोज बनवू शकता तुमच्या जेवणासाठी किंवा डब्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी. तर आज मी तुम्हाला महाराष्ट्रीयन रेसिपी दाखवणार आहे माझ्या पद्धतीत. तर चला सुरुवात करूया. हो, आणि मम्मी एकदम हेल्दी अशा 4 रेसिपीज दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया. पहिली रेसिपी आहे आपली चंदन बटव्याची भाजी. आणि ही भाजी खूप पौष्टिक असते आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. आणि ही भाजी फक्त थंडीच्या दिवसातच येते बाजारात विकायला. आणि ज्या भाज्या हिरव्या मार्केटमध्ये येतात विकायला त्या सगळ्या भाज्या आपण खाल्ल्या पाहिजे. आणि ही भाजी घरटून बनवायची. ही भाजी तुम्ही सुकीही बनवू शकता आणि घरटून पण बनवू शकता. खूप भारी लागते. आणि ही भाजी तुम्ही लंचसाठी किंवा डिनरसाठी सुद्धा बनवू शकता. आणि तुमच्या नवऱ्याच्या डब्याला सुद्धा देऊ शकता. आणि लहान मुलांना तर तुम्ही नक्की बनवून द्या. खूप पौष्टिक आहे ही भाजी. आणि प्रत्येक गृहिणीला हा प्रश्न पडतो, रोज जेवण काय बनवायचं. तर अशाच रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आणि बघा, आपली चंदन बटव्याची भाजी बनवून तयार आहे. आपली दुसरी रेसिपी आहे कारल्याची भाजी. आता कारलं म्हटलं की कोणालाच आवडत नाही. लहान मुलांना देखील आणि मोठ्या माणसांना देखील आवडत नाही, कारण की कारलं कडू असतं. तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला आज रेसिपी दाखवणार आहे ना, तुमची कारल्याची भाजी अजिबात कडू होणार नाही. आपण काय करायचं, 10 मिनिटं कारल्याला मीठ लावून ठेवायचं, म्हणजे सगळा कडूपणा कारल्याचा कमी होतो. आणि अगदी 2 ते 3 मिनिटं आपण गरम पाण्यातून कारलं उकळून काढायचं आणि छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि नंतर फोडणी द्यायची. तुमची कारल्याची भाजी अजिबात कडू होणार नाही. माझ्या मुलींनाही कारल्याची भाजी अजिबात आवडत नव्हती. मी अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवायला सुरुवात केली. तेव्हापासून माझ्या मुलींची कारल्याची भाजी एकदम फेवरेट झाली. तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कारल्याची भाजी बनवायची, तर आपल्या हेल्थसाठी चांगली असते. आपली तिसरी रेसिपी आहे भेळीचं कालवण. आता भेळीचं कालवण म्हणजे सर्व मिक्स कडधान्य. ह्याच्यामध्ये काळे चणे, हिरवे वाटाणे, चवळी, मूग, मटकी, काबुली चणे असे सर्व प्रकारचे जे कडधान्य असतात ना, ते सर्व मिक्स आहेत ह्याच्यामध्ये. तर हे कालवण बनवायला ना फार असं काही लागत नाही बघा. फक्त कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट. बस, फार असं काही लागत नाही बघा याच्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये ना भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आहे, प्रोटीन आहे. आणि एकदम सोपी रेसिपी आहे. पटकन बनवून होते आणि एकदम हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी. तर ना मी ना भेळीचं कालवण थोडंसं पातळच बनवते. माझ्या घरात सर्वांना असंच पातळच आवडतं. आणि तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. खूप भारी लागतं. आपली चौथी रेसिपी आहे शेवग्याच्या शेंगाचं कालवण. आता शेवग्याचं तुम्ही भाजीही बनवू शकता, सूपही बनवू शकता आणि कालवणही बनवू शकता. आणि मी नेहमी कालवणच बनवते, कारण की खूप भारी होतं कालवण. याच्यासाठी फार असं काही लागत नाही. फक्त शेवग्याची शेंग, थोडीशी मोहरी, जिरे, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर हे टाकून मस्त आपण फोडणी द्यायची आणि थोडीशी तुरीची डाळ आणि शेंगदाण्याचा कूट टाकून मस्त असं आपण शेवग्याच्या शेंगाचं कालवण बनवायचं. आणि ह्याच्यासोबत मस्त ज्वारीची भाकरी बनवायची आणि मस्त असं चुरून खायचं. आणि माझ्या घरात सर्वांना चुरून खायलाच आवडतं कालवण, कारण की पातळच कालवण खूप भारी लागतं. तुम्ही देखील एकदा नक्की करून बघा. खूप भारी लागेल आणि शेंगा अशा ओढून खायला सर्वांना माझ्या घरात आवडतात. तुम्ही देखील नक्की करा आणि कमेंटमध्ये मला सांगा. जर तुम्हाला या माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला अशा हेल्दी रेसिपीज हव्या असतील ना, तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आपण असंच भेटत राहूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. बाय.